नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. झी मराठीवर एक नवी कोरी मालिका येते, ती म्हणजे वीण दोघातलीही तुटेन. आणि त्या मालिकेतील एव्हरग्रीन असे कलाकार आपल्या सोबत आहेत आणि ते सगळे तुमच्या आवडतीचे आहेत, लाडाचे आहेत असं आपण म्हणूया. येस. तर हे आपले आवडते कलाकार, एव्हरग्रीन कलाकार आपल्या सोबत आहेत. तर ही जोडी बघून सगळ्यांना आधी आनंद झालाच आहे, तर त्याच्यासाठी तुमच्या दोघांचंही अभिनंदन. आणि सर, तुमचं स्पेशली अभिनंदन की तुम्हाला आता जस्ट महाराष्ट्र राज्य चित्रपट सोहळा आहे, त्याच्यात तृतीय क्रमांकाचं आपलं मूवीला पारितोषिक मिळाले, त्याच्यासाठी तुम्हाला देखील अभिनंदन. म्हणजे एका मागोमाग एक असे सुखद धक्के आम्हाला मिळतात तुमच्याकडून, आणि आता तुम्हाला परत एकदा मला झी मराठीवर एकदम छान अशा कॅरेक्टर मध्ये बघायला मिळणार आहे. काय सांगाल, कितपत एक्सायटेड तर असणार आहात, आनंदी असणार आहात, पण हा प्रवास कसा असणार आहे तुमचा पुढे, किंवा कितपत तुम्ही एन्जॉय करणार आहात, किंवा आता कसा सुरू आहे याबद्दल मला काय असं वाटतं सांगाल? की मालिका असतात ना, या नाटकांच्या खूप वर्ष चालणाऱ्या प्रयोगांसारख्या असतात. म्हणजे नाटकाच्या पहिल्या प्रयोगात जसं आपण काम करतो तसं आपण नाटकाच्या 5व्या प्रयोगात करत नाही. कारण आपण अभिनेता म्हणून समृद्ध होत जातो. आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगमंचावर त्याचा प्रयोग करतो आणि जास्तीत जास्त व्यक्तिरेखेच्या जवळ जायचा प्रयत्न करतो, जात राहतो. मला असं वाटतं मालिका तशीच आहे की रोज तुम्हाला कॅमेऱ्यासमोर काम करायला मिळतं. या कॅमेऱ्याबरोबर तुमची इतकी अफाट मैत्री नाही, मी म्हणतो रोमांस, माझा कॅमेऱ्याबरोबरचा रोमांस असतो, माझी मैत्री नसते. कारण जोपर्यंत मी त्याच्या प्रेमात पडत नाही आणि तो माझ्या प्रेमात पडत नाही तोपर्यंत माझं कामच चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे पहिला मला त्याच्याबरोबर रोमांस सुरू करायचा आहे, जो मला रोज त्याच्याबरोबर करायला मिळतो, जो मी 12 तास दिवसातला त्याच्याबरोबर प्रेम व्यक्त करत असतो आणि तो मला सांभाळून घेतो, तो मला लोकांपर्यंत पोहोचवतो, तो माझ्या चुकाही मला दाखवतो आणि मी काही बरोबर केलं असेल तर तेही लोकांना दाखवतो. त्यामुळे इतक्या सलग काळ मला माझ्या अत्यंत आवडत्या प्रियकर प्रेयसी कॅमेरा जो आहे माझा, त्याच्यावर मला काम करायला मिळत आहे. याच्यासारखं सुख काय असतं. आणि दुसरी गोष्ट, माझी जी व्यक्तिरेखा आहे तिच्या कितीतरी शेड्स मला ज्या कदाचित पहिल्या एपिसोडमध्ये दिसल्या नसतील, त्या येणाऱ्या प्रत्येक एपिसोडमध्ये छोट्या 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 गोष्टी दिसत राहतात. कितीतरी पटणारे, न पटणारे कितीतरी प्रसंग आपल्याला लोकांना पटवून द्यायला लागतात. मला असं वाटतं हा एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी सर्वांग सुंदर एक्सरसाइज आहे, जे मला कदाचित काही वर्कशॉप्स करून मिळणार नाही, ते मला एक मालिका करून मिळणार आहे. माझा रियाज होणार आहे, मला भाषा माझी वापरता येणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी मी संधी शोधत असतो की मला कधी चांगलं काम करायला मिळणार आहे, आणि ते मला मिळालंय. आणि ते मिळत राहणारच आहे, ते मिळत नक्कीच. राहणार आहे येस, आयुष्यभर. नक्कीच. इट्स लाईक लिव्हिंग अ लाईफ ऑफ युअर ड्रीम. की तुम्हाला काम करायचंय, तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर असायचंय. ऍक्टर म्हटल्यानंतर हे इतकं म्हणजे अध्यारूत आहे नातं. सो असं असताना मला ना, मालिका मी करते तेव्हा मला ना वाट नाही बघायला लागत की मला आणखी किती दिवसांनी कॅमेरा समोर यायला मिळणार आहे. त्यामुळे हे खूप छान आहे. आणि प्रत्येकाला असं आपल्या स्वप्नाला जगायला मिळत नाही, त्यामुळे मालिका करताना मला वाटतं ते मिळतं. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन ना, मालिकेचा टेलिकास्ट रोज असतो, त्याचा एक पेस आहे, त्याला ना एक वेग असतो. आणि मला हा वेग आवडतो आयुष्याचा, की आपल्याला रोज पटापटा पटापटा काहीतरी करायचंय. आणि रोजच्या दिवशी आपल्याला ना एक काम दिलेलं आहे देवाने, आता हे आपल्याला अचीव्ह करायचंय, टार्गेट आहे, हे गाठायचंय. आणि हे गाठताना चांगलं देत राहणं हे मॅन्डेटरी आहे. त्यामुळे ही सगळी प्रोसेस मी खूप एन्जॉय करते. नक्कीच. आणि ही तुम्ही ह्या आधी एकत्र काम केलाय, त्यामुळे तुमची जोडी आम्ही बघितली आहे, की तो बॉन्ड बघितलाय आणि तो आता रोज बघायला मिळणार आहे, त्यामुळे मजा तर येणारच आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं, ह्याच्यात जे तुमचं टोपण आहे ना, पिंट्या, तुम्हाला तुमचं काही टोपण आठवलं का लहानपणीचं, असं काही पटकन नाही, असं? असं एक नव्हतं. खूप वेगळं, माझ्या शाळेतले मित्र मला वेगळं म्हणायचे, कोणी सुबड्या म्हणायचं, कोणी भावड्या म्हणायचं. माझी आत्या मला सुभाने म्हणायची. त्यामुळे असं एक नव्हतं, असं टोपण नाव असं नव्हतंच. म्हणजे हे त्यांना जे वाटेल त्या ते ते हाक मारायचे मला. येस. कुठेतरी जोडी, आता लग्न म्हटल्यावर तो सोहळा असतो, त्यामुळे हे म्हणजे असं टर्न असतं नाही का आयुष्याला, लग्न हा टप्पा म्हटल्यावर. आणि तुम्ही तर तुमच्या बहीण भावांच्या प्रेमापोटी एकत्र कुठेतरी येताना मला दिसणार आहात. तर लग्न म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर पटकन काय येतं, किंवा ह्या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
लग्न म्हणण्या डोळ्यासमोर याच्यात माझं लग्न झालं होतं, त्यामुळे म्हणजे आता लग्न म्हणजे हा विचारही यायच्यात आमचं लग्न झालं होतं, पण त्याच मुलीबरोबर करायचं हे माझं ठरलं होतं. मंजिरी बरोबरच मला राहायचं होतं आयुष्यभर, आणि जे मी राहतोय त्यामुळे माहित नाही, पण डेफिनेटली एक आयुष्यात आपल्या खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे जी येणारी मुलगी तुमच्या घरी आहे किंवा जो मुलगा त्या मुलीच्या आयुष्यात जाणार आहे, तर मग तुम्ही प्रेम करता किंवा तुम्ही काही तात्पुरते काळात काही काही काळासाठी तुम्ही भेटता आणि आपापल्या घरी जाता, पण आता तुम्ही एकत्र राहणार असता. त्यामुळे एकत्र राहिल्यानंतरच तुमच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना कळणार असतात, आणि त्या कळल्यानंतरही जर तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर खऱ्या अर्थाने ते लग्न आपण टिकून राहिलं असं आपण म्हणू शकतो. पण क्षणिक काही काळामध्ये एकमेकांचा कंटाळा येऊ शकतो, एकमेकांच्या सवयी आवडेनाशा होऊ शकतात, कारण ते आपल्याला माहितीच नसतात. त्यामुळे तो माणूस माहिती होण्याआधीच आपण त्याच्या किंवा तिच्या घरी जातो. तर मला असं वाटतं की ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. लग्न आणि लग्नानंतर माणूस समजून घेणं ही ती इतकी म्हणजे मला असं वाटतं की दोन माणसं आल्यानंतर ना त्याचे नियम नसतात. ते नियम त्या दोन माणसांपुरते असतात. ते लग्न म्हणून नियम असे नसतात. ते सर्व म्हणजे असं जनरलाइज नियम नाही करतायत, कारण त्या दोन माणसांमध्ये काय घडतंय हे त्या दोन माणसांनाच माहिती असतं. असं कसं लग्नात घडतं असं नाही म्हणू शकत, कारण ते त्या दोन माणसांमधली गोष्ट आहे, ती त्या दोन माणसांमध्येच घडते ती. तू बोललाय ते सगळं पटलंय मला, एवढंच सांगेन. नक्कीच आम्हाला मालिका बघायला खूप मजा येणार आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगून जाल? आम्ही सांगण्याच्या आधी त्यांनी ठरवलं की 11 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठी लावून ते बसणारच आहेत, आणि आम्हाला ते बघणार आहेत, आणि त्यांचं प्रेम आशीर्वाद आमच्यावरती कायम करत राहणार आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.